तर बघा, आपण या अगोदर गरम मसाल्याचा व्हिडिओ अपलोड केलेला होता. तर अगदी सुगंधी टेस्टी असा हा गरम मसाला आपला छान असा तयार झालेला होता. आता बऱ्याच जणांचं म्हणणं काय आहे की हा मसाला वापरून ताई तुम्ही भाजी करून दाखवा. तर हा मसाला, गरम मसाला जो आहे, तर तो चिकनसाठी, मटणसाठी किंवा आपली व्हेज कोणत्याही भाज्या रोजच्या जरी केल्या हा मसाला घालून, तर अतिशय टेस्टी अशा भाज्या आपल्या तयार होतात. आणि मस्त असा हा मसाला, जास्तही काही त्याला इन्ग्रेडियंट किंवा आपण रंग वगैरे वापरलेले नाहीत, अगदी खडे मसाले वापरूनच आपण हा मसाला तयार केला आहे. तर हाच मसाला वापरून आज आपण एक भाजी तयार करून दाखवते मी तुम्हाला, म्हणजेच चिकनची भाजी. अतिशय टेस्टी झालेली आहे. आता सध्या हा प्रॉब्लेम चालू आहे आपला की गॅस सिलेंडर मिळत नाही, तर कमी गॅस वापरून अगदी झटपट होणारी ही भाजी आहे, म्हणजेच चिकन ग्रेव्ही. तर चला तर मग अगदी कमी वेळात झटपट होणारी ही भाजी आपण कशी करायची ती पाहूया. अगदी रोजची जी भाजी आपली व्हेज भाजी आपली जी करतो, तर त्याहीपेक्षा कमी वेळात आपली ही भाजी तयार होते. आता बघा, पहिल्यांदा मी घेतलेले आहेत 700 ग्रॅम आपली गावरान चिकन घेतलेलं आहे. अगदी मध्यम त्याचे पीस केले, जास्त मोठेही नाही आणि जास्त बारीकही नाहीत. तर हे स्वच्छ मी अगदी धुवून घेतलेले आहेत. आणि आता हे जे चिकन आहे, आपल्याला पहिल्यांदा ते मॅरिनेट करायचं. आता मॅरिनेट करताना जे जे साहित्य आपण वापरणार आहोत, तर तेच साहित्य आपल्याला लागणार आहे. जास्त वेळ लागणार नाही. अगदी शिजण्यापुरता जेवढा गॅस लागेल तेवढाच आपल्याला गॅस वापरायचा आहे. तर आपल्याला जी रोजची भाजी जी करतो त्याहीपेक्षा आपल्याला जास्त करून जे नॉनव्हेज जे करतो त्याला जास्त वेळ लागतो आणि जास्त गॅस लागतो. पण आजची जी आपण चिकनची जी भाजी करतो आहे किंवा चिकन ग्रेव्ही करतो आहे, त्याला अगदी कमी वेळ लागणार आहे. चला तर मग आपण सुरू करूयात. आता हे चिकन मॅरिनेट करण्यासाठी पहिल्यांदा मी त्यामध्ये हळद घातलेली आहे. नंतर आपला घरातला जो काळा मसाला असतो तो टाकायचा आहे. तर माझा हा काळा मसाला जरा कमी तिखट आहे, म्हणून मी 3 चमचे काळा मसाला त्यामध्ये टाकते. आता नंतर आपण टाकणार आहोत त्यामध्ये 1 चमचा धणे पावडर. नंतर त्यात टाकायचं आहे आपल्याला मीठ. तर मी जवळपास 2 चमचे जाड मीठ घेतलेलं आहे. पण चमचा बघाल तर अगदी पोहे खायचा चमचा जो दिसतो आहे, पण अगदी छोटा चमचा आहे. तर मी 2 चमचे हा जाड मीठ घातलेलं आहे. तर तुम्ही पहिल्यांदा 1 ते 1.5 चमचाच मीठ घाला. पुन्हा तुम्हाला कमी वाटलं तर तुम्ही पुन्हा घालू शकता. नंतर 2-3 लवंग आणि 2-3 मिरे घातलेले आहेत अख्खे. 2 तेजपान घातले आणि अगदी एक छोटासा तुकडा आपण दालचिनीचा त्यामध्ये घातला आहे. नंतर आपण अगदी महत्त्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजेच आपला हा जो गरम मसाला आहे तो 1 चमचा घालायचा. आता चमचासुद्धा जो आहे तो एकदम छोटा आहे, तुम्ही बघू शकताय, अगदी छोटा चमचा आहे. तर अगदी फुल भरून 1 चमचा मी हा आपला जो तयार केलेला गरम मसाला जो होता तर तो घातलेला आहे. आणि त्याच चमच्याने आपण अगदी फुल भरून एक आलं लसणाची पेस्ट घालायची. तर ही आलं लसूण पेस्ट जी आहे तर अगदी ताजी आहे, मी आत्ताच केलेली आहे, त्यामुळे सुद्धा ह्या चिकनला छान अशी चव येते. नंतर आपण टाकणार आहोत 2 चमचे आपण बेडगी मिरची पावडर टाकायची. आपल्या भाजीसाठी, भाजीला छान असा रंग यावा यासाठी ही बेडगी मिरची पावडर टाकते. तुम्ही काश्मीरी लाल तिखट टाकलं तरीसुद्धा चालेल. आणि अगदी 2 मोठे कांदे आपण बारीक चिरून त्यामध्ये टाकायचे. आता हे जर मोठे जर कापले तर ते आपल्या ग्रेव्हीमध्ये दिसतील, त्यामुळे अगदी जेवढे बारीक कापता येतील तेवढे अगदी बारीक कापून घ्या. आणि हे जे आता चिकन आहे याला सगळ्याला हा जो मसाला आपला व्यवस्थित लागण्यासाठी आपल्याला हातानेच चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता हातानेच मी सगळं काही व्यवस्थित असं हे मिक्स करून घेते. आता हा जो कांदा आहे तर तो थोडाफार जर मोठा चिरला तर आता बघा, आपल्याला गावरान चिकन जे आहे ते शिजण्यासाठी जेवढा वेळ लागेल तर त्याहीपेक्षा कमी आपलं जे बॉयलर चिकन जे आहे त्याला कमी वेळ लागतो. आणि मटण जर असेल तर मटणासाठी थोडा जास्त वेळ लागतो. तर हे जेव्हा शिजतं हे मटण किंवा चिकन, तर त्यामध्ये कांदा जो आहे तो पूर्णतः छान शिजला पाहिजे. जेव्हा कांदा चांगला शिजेल तेव्हाच ही ग्रेव्ही जी आहे आपली चांगली दाटसर होणार आहे. त्यामुळे हा जो कांदा आहे अगदी बारीक चिरून घ्या. आपण यामध्ये अजिबात टोमॅटो वगैरे घालणार नाही आहोत, म्हणजेच आपली जी ग्रेव्ही आहे अतिशय टेस्टी बनणार आहे.
तर आता फक्त मिक्स केल्यानंतर आपल्याला राहिलेलं आहे बघा लिंबाचा रस. तर अर्ध्या लिंबाचा रस मी त्यामध्ये टाकते आणि पुन्हा आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर आता हाताने मिक्स करा किंवा आता मी हे उलटण्यानेच मिक्स करून घेते. आता छान असं हे आपल्याला हे मॅरिनेट करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला जेवढा जास्त वेळ असेल तेवढा वेळ तुम्ही हे मॅरिनेट करून ठेवा. तर मी जवळ 2-3 ताससुद्धा तुम्ही मॅरिनेट करू शकता किंवा तुम्ही आदल्या दिवशी जर आणलेलं असेल तर रात्रभरसुद्धा फ्रीजमध्ये तुम्ही मॅरिनेट करून ठेवू शकता. आता मी जवळपास हे 2 तास जे हे चिकन आहे ते मॅरिनेट करून ठेवलेलं होतं बघा. अशा पद्धतीने छान असं हे चिकन मस्त हे मसाला त्यामध्ये मुरलेला आहे. तर बघा आता हे तुम्हाला मी थोडंफार हलवून दाखवते. आता हे जे आहे ते हे बाजूला ठेवून देऊया. आता एका शेगडीवर आपल्याला चिकन फोडणीला टाकायचं आहे आणि दुसऱ्या शेगडीवर पातेल्यात मी पाणी गरम करायला ठेवते. तर जवळपास 1.5 ग्लास पाणी मी दुसऱ्या शेगडीवर पाणी तापायला ठेवलं आहे आणि एका शेगडीवरती कुकर ठेवला आहे. आता कुकरमध्ये जी चिकन जी शिजल तर कमी वेळेत शिजल, जास्त आपल्याला गॅसही लागणार नाही. त्यामुळे तुम्हाला जर पातेल्यात करायचं असेल तर तुम्ही पातेल्यातही करू शकता. तर आता मी कुकर ठेवला आहे. कुकरमध्ये आपण पाव वाटी तेल टाकले. तुम्हाला जर जास्त तरी आवडत असेल तर तेल थोडंसं जास्त कमी वापरलं तरीसुद्धा चालेल. आता तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपण हे मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं. तर बघा आत्ताच त्याचा रंग इतका छान लालसर दिसतो आहे आणि मस्त असं हे छान असं मुरलेलंसुद्धा दिसतं आहे बघा. तर आता हे तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं. जास्तही आपल्याला गॅस नासवायचा नाही आहे. त्यामुळे एकदा फुल गॅसवरती हे जे चिकन आहे तर तेलामध्ये थोडंसं 1-1.5 मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे फक्त. म्हणजे बघा आपण दरवेळेस काय करतो, कांदा टोमॅटो परतून जे घेतो त्यालाही जास्त गॅस लागतो आणि त्याहीपेक्षा हे टेस्टी बनतं मात्र. आता हे थोडंसं परतल्यानंतर त्यावरती आपण एक प्लेट ठेवू शकता किंवा हे झाकण जे आहे ते 1-1.5 मिनिट आपण त्यावरती नुसतं तसंच ठेवलेलं होतं. तर बघा आता त्याला पाणी चांगलं सुटायला लागले. आता हे 1-1.5 मिनटं अशी जर वाफवलं तर हे छान असं हे मसाला त्यामध्ये अजून थोडासा मुरला जातो आणि हे चिकन जे आहे तर ते थोडंसं छान असं वाफवलं जातं. आता पुन्हा ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत गरम पाणी. आता गरम केलेलं जे पाणी आहे तर ते भांडं मी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हिसळून घेते आणि नंतर आता हे गरम झालेलं पाणी जे आहे तर ते टाकते. तर जवळपास बघा मी अंदाज घेत 1 ग्लास यामध्ये पाणी टाकले. तुम्हाला जर हलकंसं रबरबीत जर आपल्याला ग्रेव्ही जर करायची असेल तर ते अंदाज घेत तुम्ही एखादं ग्लासभर पाणी टाका. थोडासा रस्सा जर ठेवायचा असेल तर थोडंसं जास्त टाका. आता मी हे जे चिकनचे पीसेस आहेत ते थोडेसे बुडतील इतपत पाणी टाकणार आहे. म्हणजेच जवळपास आता हे 1 ग्लासभर आपण पाणी त्यामध्ये टाकायचं आहे आणि अर्धा ग्लास मी बाजूला ठेवून दिलेला आहे. पण यामध्ये टाकताना मात्र गरमच पाणी टाका म्हणजेच याला छान अशी चव येते. आता बघा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. अशी ही जे चिकनचे पीस आहेत हे पाण्यामध्ये चांगले बुडले जातील अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आणि आता आपण कुकरला झाकण लावून गॅस मोठा किंवा मध्यम करून आपण हे शिजवून घ्यायचं. तर आता बघा मी जवळपास हे जे गावरान चिकन आहे त्यामुळे थोडासा वेळ लागेल तर ह्याच्या कुकरच्या मी 4 शिट्ट्या करून घेते. आता तुमच्या कुकरमध्ये किती वेळात शिजतं या अंदाजानुसार तुम्ही तशा कुकरच्या शिट्ट्या करू शकता. तर मी 4 शिट्ट्यांमध्ये माझं हे जे गावरान चिकन आहे ते छान असं शिजलं जातं. बॉयलर चिकन असेल तर थोड्याशा कमी शिट्ट्या करा कुकरच्या, पण मीडियम गॅसवरतीच ह्या शिट्ट्या झाल्या पाहिजे. जास्तही मोठा गॅस करू नका किंवा कमीसुद्धा करू नका. कमी जर गॅसवर शिट्ट्या केल्या तर ते जास्त शिजलं जाईल आणि मोठ्या गॅसवर केल्या तर ते शिजणार नाही, कच्चं राहील. तर अशा प्रकारे मी 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. थोडासा थंड झाला आहे कुकर. हे पहा आता मी काढल्यानंतर तुम्हाला दाखवते. बघा मस्त लालसर रंग आलेला आहे आपल्या ह्या चिकन ग्रेव्हीला आणि बघा त्यातला जो कांदा आहे पूर्णतः त्यामध्ये मेल्ट झालेला आहे म्हणजे शिजलेला आहे आणि त्याचीच ग्रेव्ही ही जी आहे ती दाटसर झाली. म्हणजेच ग्रेव्ही दाटसर होण्यासाठी आपल्याला दुसरं काहीही टाकण्याची गरज नाही. टोमॅटोसुद्धा आपण टाकलेला नाही. अगदी आलं लसूण पेस्ट आणि कांदा घातल्यामुळे त्याचीच चव या आपल्या चिकनला आलेली आहे. आता ही शिजलं आहे का बघून घ्या. हे पहा तर मस्त 4 शिट्ट्यांमध्ये हे चिकन जे आहे आपलं अगदी मस्त शिजलेलं आहे. आणि मटण जर असेल तर तुम्ही एखादी शिट्टी जास्तही करू शकता. आता त्यामध्येच आपण टाकायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर.
तर मस्त असं कमी गॅस वापरून आपण ही जी चिकन ग्रेव्हीची म्हणजे भाजी जी तयार केली, आपला मसाला टाकून, तर जास्त वेगळं आपण काहीही टाकलेलं नाही, तर अतिशय टेस्टी अशी आपली ही भाजी झालेली आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तर अगदी ज्यांना स्वयंपाकसुद्धा येत नाही ते सुद्धा अगदी नॉनव्हेजच्या भाज्या अगदी सहज बनवतील. तर इतक्या सोप्या पद्धतीने ही आपली चिकन ग्रेव्ही जी बनवलेली आहे, तर तशाच पद्धतीने तुम्ही सहज करताल. तर आपण या चिकनसाठी कोणताही मसाला भाजलेला नाही किंवा मसाला वाटलेला सुद्धा नाही आणि इतक्या सोप्या पद्धतीने बनवलेली चिकन ग्रेव्हीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि आपला गरम मसालासुद्धा तुम्हाला कसा वाटला मला ते पण कमेंट करून सांगा. चला तर मग तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.